नमस्कार मित्रांनो, हा स्क्रीनवरचा फोटो बघितलात? ओळखलं का ह्याला? करेक्ट, ह्याचं नाव आहे उसेन बोल्ट. ह्याला आपण सगळेजण ओळखतो, बरोबर? हा खूप वेळा यांनी ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवले. आता हा फोटो बघा, ह्याला ओळखलं नाही ना? अहो, हा पण त्या उसेन बोल्ट सारखा एक ॲथलीटच आहे. ह्याचं नाव आहे एलियूड किपचोगे. हा केनियाचा आहे, पण ह्याला कोण जास्त ओळखत नाही. हा पण ऑलिम्पिकमध्ये 2 वेळा गोल्ड मेडलिस्टच आहे, पण ह्याला का कोण जास्त ओळखत नाही माहिती आहे? जर तुम्हाला एका स्क्रीनवरती उसेन बोल्टची धावण्याची शर्यत लावली आणि एका स्क्रीनवरती जर या एलियूड किपचोगेची धावण्याची शर्यत लावली, तर तुम्हाला कोणती बघायला आवडेल? बरोबर ना, उसेन बोल्टचीच बघायला आवडेल. कारण का, तर ती 9 सेकंदात संपते, पण हा माणूस 2-2 तास पळतो. मी हे सांगण्यामागचं कारण काय आहे, तर आजकाल आपल्या सगळ्यांची मेंटॅलिटी ही शॉर्ट टर्म झाली आहे. हे नुसतं धावण्याच्या शर्यतीतलं नाही आहे. इव्हन तुम्ही क्रिकेट मॅचमधलं पण बघा की 5 दिवसांची टेस्ट मॅच बघायला किती लोक जातात आणि T20ची मॅच बघायला किती लोक जातात. T20च्या मॅचच्या वेळेस अख्खं स्टेडियम हाऊसफुल असतं, पण टेस्ट मॅचच्या वेळेस स्टेडियम हाऊसफुल नसतं, कुठेतरी एखादा कोपराच फक्त भरलेला असतो. आजकाल आपल्या सगळ्यांची मेंटॅलिटी ही शॉर्ट टर्म झाली आहे. पण या शॉर्ट टर्मचे दुष्परिणाम माहिती आहेत किती आहेत? आता हा फोटो बघा, हाच तो उसेन बोल्ट ज्याला एकेकाळी पृथ्वीवरचा सगळ्यात वेगवान प्राणी म्हणून संबोधलं जायचं. पण ती वेगवान शर्यत धावण्याकरता त्यांनी जे काही कष्ट केले किंवा जे काही त्यांनी व्यायाम केला, जो काही अघोरी व्यायाम केला त्यांनी, किंवा जे काही त्यांनी फिजिक मेंटेन केलं, त्याचे हे दुष्परिणाम आहेत. आज तो रिटायर झाल्यानंतर तो एक मजला शिडी पण चढू शकत नाही स्वतःच्या पायाने. पण तेच हा किपचोगे जो आहे ना, जो केनियाचा धावपटू आहे, जो मॅरेथॉन विनर आहे, तो आजही फिट अँड फाईन आहे. आता हे दोघंही ॲथलीट त्यांच्या व्यवसायातून रिटायर झालेले आहेत, पण किपचोगे अजूनही पळतो, अजूनही तो धावू शकतो, पण उसेन बोल्ट आता धावू शकत नाही. हाच फरक आहे शॉर्ट टर्ममधला आणि लाँग टर्ममधला. मित्रांनो, हे उदाहरण द्यायच्या मागचं कारण असं की आपण जेव्हा गुंतवणूक चालू करतो त्यावेळेस ती गुंतवणूक आपण नेहमी मला 15 वर्षाच्या व्ह्यूनी करायचे, 20 वर्षाच्या व्ह्यूनी करायचे, मला लाँग टर्म राहायचं आहे, असं आपण नेहमी म्हणतो. पण हे फक्त म्हणण्यापुरतंच असतं. आणि जेव्हा आपण ॲक्च्युली गुंतवणूक चालू करतो ना, त्यावेळेस जर समजा 1-2 वर्ष रिटर्न नाही मिळाला ना, तर आपण पॅनिक होतो आणि आपण पटपट पैसे कमवायच्या नादात आपण ती लाँग टर्मची गुंतवणूक सोडतो आणि शॉर्ट टर्मच्या गुंतवणुकीचा आधार घेतो. पण हे असं केल्याने मित्रांनो, जसं त्या उसेन बोल्टची प्रकृती बिघडली, तशीच तुमची पण आर्थिक प्रकृती बिघडू शकते बरं का. नाही, बिघडेलच. त्याच्यामुळे मित्रांनो, शॉर्ट टर्म पैशाच्या मागे लागू नका. तुमची जी लाँग टर्मची गुंतवणूक आहे, ही जरी तुम्हाला आत्ता परतावा देत नसेल, तरी ती तुमच्या येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला नक्की परतावा देणार आहे. गेले 1.5 वर्ष झालं मार्केट कुठेच हललेलं नाही आहे. त्याच्यामुळं आता खूप लोकांचे फोन यायला लागलेत की मी 2 वर्षांनी इन्व्हेस्टमेंट करतो आहे आणि मला रिटर्न फक्त 2%, 3%, 4%, मला हे बंद करायचं आहे. पण हे आत्ता बंद करण्याची वेळ नाही आहे मित्रांनो. ही गुंतवणूक चालू ठेवा आणि तुमच्या ध्येयापर्यंत ही गुंतवणूक करा. 15-15, 20-20 वर्ष ही गुंतवणूक करा. मला खात्री आहे की तुम्हाला नक्की चांगला परतावा मिळेल. लक्षात ठेवा. धन्यवाद.